टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर अखेर काँग्रेसला रामराम करत जे आहेत ते शिंदेच्या सेनेत जे आहे ते प्रवेश करत आहेत। नक्की का हा प्रवेश करत आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही आज पक्ष प्रवेश अखेर ठरलेला आहे, पंजाचा हात सोडताय तुम्ही? नाही, मी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे मनापासून आभार मानतो। आणि लोकशाहीमध्ये शेवटी कार्यकर्ते आणि बाकीच्या काय मतदार राजा असेल त्यांचा असेल आणि काही चर्चेतून जो काय निर्णय घ्यायचा तो 7 वाजता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमची बैठक आहे आणि त्या बैठकीत निर्णय होईल। पण तुमच्या माध्यमातून सांगतो की मी त्यांना काही माझी मागणी केली नाही, काही मांडले नाही, पण सातत्यानं ज्या ज्या वेळेला मी काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा त्यांच्याकडे काही कामं घेऊन त्यांनी केली। आणि मग महानगरपालिकेचे प्रश्न असतील, बाकीचे सर्वसामान्यांचे प्रश्न असेल तर त्यावेळेला त्यांनी पॉझिटिव्ह काम केलं। उदय सामंत साहेबांनी काय मैत्री, आम्ही राजकारणातले मित्र आणि एकमेकाला कायम एकमेकाच्या संपर्क, त्यामुळे आम्ही माझी जवळकी बऱ्यापैकी पूर्वी बसणे आणि आत्ताही कामाच्या निमित्त बऱ्याच वेळा आले। तर आज 7 वाजता आमची साहेबांबरोबर बैठक आहे। 7 वाजता जो काय निर्णय ते तुमच्याशी बोलणार। काँग्रेसने तुम्हाला नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदार केलं, तिकीट दिले, का नाराजी आहे काँग्रेसवर? नाही, काँग्रेसची अजिबात नाराजी नाही। मी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो। का बघ हा निर्णय का घेण्याची वेळ आली? नाही, हिचं उत्तर 7 वाजता मी आमची चर्चा झाल्यानंतर तो तुमच्याशी बोलतोच मी। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।